जय हो शंकरा आदिदेव शंकरा, तेरे जाप के बिना चले ये सांस किस तरह। मेरा कर्म तू ही जाने, क्या बुरा है क्या भला। तेरे रास्ते पे मैं तो आंख मूंद के चला, तेरे नाम की जोत ने सारा हर लिया तमस मेरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। सृष्टि के जन्म से भी पहले तेरा वास था, ये जग रहे या ना रहे, रहेगी तेरी आस्था। क्या समय क्या प्रलय, दोनों में तेरी महानता महानता महानता। सीपियों की ओट में मोतिया हो जिस तरह, मेरे मन में शंकरा। सर्वांना जय भोले। आता आम्ही सध्या गौतम ऋषीच्या इथून वरती चढून ब्रह्मगिरीच्या आता सुप्लिमेटच्या रस्त्याला चाललेलो आहे। तर ही त्र्यंबक पासूनची होणारी छोटी फेरी आहे। ही साधारणतः 20 ते 22 किलोमीटरची असते आणि एक 40 किलोमीटरची फेरी असते जी त्या बाजूने असते। ही बघा, ही बाजू दिसते, त्याच्या त्या बाजूने ही पूर्ण फेरी असते, ती 40 किलोमीटरची असते। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की त्र्यंबकेश्वरचा ब्रह्मगिरी पर्वत जी आपल्या भारतातली दक्षिण गंगा म्हणजे गोदावरी नदीचं उगमस्थान आहे आणि या ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या फेरीला खूप महत्त्व आहे। इथं गौतमी ऋषी अनेक देवतांनी तपस्या केलेली आहे। तसेच निवृत्ती महाराजांचे गुरु गैनीनाथ यांना सुद्धा दीक्षा किंवा विद्या या फेरीमध्येच प्राप्त झालेली आहे। ही जी त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरीची फेरी आहे, जल्लोष ग्रुप साधारणतः 15 ते 20 वर्षापासून करत आहे। ही फेरी कुशावर्ता पासून सुद्धा करतात किंवा पैने फाट्यापासून करून एक साधारणतः 20 किलोमीटर गौतमी अहिल्या ऋषीच्या मंदिराच्या जवळून आणि ब्रह्मगिरीच्या पश्चिमेला जो पर्वत आहे त्या पर्वत रांगेतून ही फेरी जल्लोष ग्रुप हा करत असतो। साधारणतः थोडीशी खडतर आहे, पण ही फेरी आपला आत्मविश्वास, आपलं चिंतन आणि कॉन्सन्ट्रेशन वाढवायला खूप खूप मदत करत असते। धन्यवाद। अमृत सभी मैं बांट के, प्याला विष का तूने खुद पिया। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकरा। नमो नमो जी शंकरा भोलेनाथ शंकरा, रुद्रदेव हे महेश्वरा। रुद्रदेव हे महेश्वरा, रुद्रदेव हे महेश्वरा।
20 ते 22 वर्षापासून जल्लोष ट्रेक आपण ही ब्रह्मगिरीची फेरी करतोय. गेले 20 ते 22 वर्षापासून ब्रह्मगिरीची फेरी करतोय. जल्लोष ग्रुप आयोजित श्रावण मासामध्ये आपण दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक छोटीशी फेरी, म्हणजे छोटीशी म्हटल्यापेक्षा एक जंगल ट्रेक असतो. रेग्युलर जो रूट आहे फेरीचा त्यापेक्षा एक वेगळ्या पद्धतीने फेरी करत असतो. आणि ही फेरी परंपरा साधारणतः 10 ते 12 वर्षापासून कंटिन्यू सातत्याने कधीही खंड न होता आपण पूर्ण केलेली आहे. हर हर महादेव. आज जल्लोष ग्रुपने या ब्रह्मगिरीची पवित्र परिक्रमा संपन्न केली आहे. पहिने फाट्यापासून आम्ही परिक्रमा सुरू केली आणि ब्रह्मगिरीच्या पाठीमागून साधारण काजोली वगैरे त्या गावाकडून तिकडून गौतमी ऋषीपर्यंत आम्ही रेग्युलर पायवाटेने गेलो. गौतमी ऋषीच्या मंदिरापासून तर आम्ही जंगल वाट निवडली मुद्दाम, कारण आम्ही ट्रेकर आहोत. आम्हाला सिमेंटच्या पायवाटेने जाण्यापेक्षा जंगलाच्या पायवाटेने जायला आम्हाला जास्त आनंद होतो. त्यामुळे आम्ही जंगलाच्या पायवाटेने ब्रह्मगिरीच्या पायथ्यानी पोटापोटाने गेलो आणि जो किल्ला आहे दुर्गा भंडारचा त्या किल्ल्याजवळ आम्ही निघालो त्या बाजूनी. नंतर येताना गंगाद्वार मार्गे आम्ही आलो आणि आता आम्ही साधारण 50 लोक आपण सहभागी होतो. आम्ही जल्लोषचे महिला होत्या, लहान मुलं होते आणि पुरुष होते. साधारण 22 किलोमीटरची आमची सगळी फेरी झाली. त्यातली 10 किलोमीटर जंगलवाट होती पूर्ण आणि या जंगलवाटीची पण आम्ही आनंद घेतला, पावसाचा आनंद घेतला आणि भोल्याबाबाचं पवित्र दर्शन झालं. आमचं कलश दर्शन झालंय. श्रावण महिना सफल झाला. नमस्कार. हर हर महादेव.